राज्यातील पशुपालक, शेतकरी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. दिनांक 1 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या GRमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध नवीन लेखाशीर्षांना मान्यता देण्यात आली आहे. तर या निर्णयामुळे शेळीपालन, मेंढीपालन, गाय म्हैस पालन, कुक्कुटपालन तसेच पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GRमधील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना मंजूर केली होती. आता या योजनेची अंमलबजावणी सुरळीत करण्यासाठी शासनाने विविध प्रवर्गांसाठी स्वतंत्र लेखाशीर्षांना मंजुरी दिली आहे. तसेच आधीच्या GRमधील काही टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी मोठी घोषणा. तर सर्वसाधारण योजनेसाठी शासनाने 3 महत्त्वाच्या घटकांना निधी खर्चासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर केले आहेत. तर नंबर 1, मुरघास संयंत्र वाटप योजना. तर या अंतर्गत पशुपालकांना मुरघास तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध राहील, पशुखाद्याचा खर्च कमी होईल, दुग्ध उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर बनेल. नंबर 2, शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि कुक्कुटपालनासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत. तर या योजनेत पशुपालकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर शासन व्याज अनुदान देणार आहे. यामुळे कर्जाचा आर्थिक भार कमी होईल, नवीन पशुधन उद्योजक तयार होतील, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. नंबर 3, पशुसंवर्धन क्षेत्रात AI आणि मशीन लर्निंगचा वापर. तर हा सर्वात आधुनिक आणि भविष्यातील दृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे. यामध्ये पशूंच्या आरोग्याचे डिजिटल निरीक्षण, रोगांचे पूर्वानुमान, दूध उत्पादनाचे विश्लेषण, पशुखाद्य व्यवस्थापन आणि स्मार्ट पशुपालन प्रणाली यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. नंतर अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गासाठी विशेष तरतूद. तर अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी देखील शासनाने स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर केले आहेत. तर SC योजनेतील प्रमुख घटक. तर मुरघास संयंत्र वाटप, नंतर शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि कुक्कुटपालनासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत आणि AI आणि मशीन लर्निंग आधारित पशुसंवर्धन व्यवस्थापन. यामुळे अनुसूचित जाती समाजातील युवकांना पशुपालन क्षेत्रात उद्योजक बनण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. नंतर अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गासाठी मोठे पॅकेज. तर अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी शासनाने तब्बल 6 स्वतंत्र घटक मंजूर केले आहेत. तर नंबर 1, दुधाळ गाय म्हैस पालन प्रकल्प. तर आदिवासी भागातील लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळणार आहे. नंबर 2, शेळी मेंढी पालन प्रकल्प. ग्रामीण व आदिवासी भागात शेळीपालन व मेंढीपालन व्यवसायाला चालना दिली जाणार आहे. नंबर 3, कुक्कुटपालन व्यवसाय. यामध्ये अंडी देणाऱ्या सुधारित कोंबड्यांचे वाटप, मांसल कोंबडी संगोपन, इन्क्युबेटर आणि हॅचर यंत्रसामग्रीचा पुरवठा. यामुळे कुक्कुटपालन क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. नंबर 4, मुरघास संयंत्र वाटप. पशुखाद्य साठवण आणि चारा व्यवस्थापनासाठी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाईल. नंबर 5, कर्जावरील व्याज सवलत. तर शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि कुक्कुटपालन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज अनुदान दिले जाईल. नंबर 6, AI आणि मशीन लर्निंगचा वापर. आदिवासी भागातही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पशुसंवर्धन व्यवस्थापन सक्षम केले जाणार आहे. तर या GRमधून कोणाला फायदा? तर या निर्णयाचा लाभ शेतकरी, पशुपालक, शेळीपालक, मेंढीपालक, कुक्कुटपालक, ग्रामीण उद्योजक व नवउद्योजक युवक, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी यांना होणार आहे. तर या GRचे महत्त्व. तर या शासन निर्णयामुळे पशुपालन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढेल, ग्रामीण रोजगार निर्मिती होईल, दुग्ध उत्पादन वाढेल, पशुपालकांचे उत्पन्न वाढेल, आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागात पोहोचेल आणि मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल. तर मित्रांनो,
1 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेला हा शासन निर्णय पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः शेळीपालन, मेंढीपालन, गाय म्हैस पालन, कुक्कुटपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उद्योजकांसाठी हा GR नवीन संधी निर्माण करणारा ठरणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.